व्हिडिओ मी शूट करून ठेवला होता, पण मला एडिट करायला अजिबातच टाईम नाही. लाडूला जसं तिचा डान्स वगैरे झाला ना, त्यानंतर ती इतकी आजारी पडली ना, तिचा ब्लड टेस्ट केला आम्ही इकडे आणि तिला ब्लड टेस्ट करण्याआधी 2-3 दिवस आम्ही कोर्स पूर्ण केला अँटीबायोटिक वगैरे सगळं देऊन. पण तरीही तिला काही फरक पडला नाही आणि तिला काय झालं आहे ते तुम्हाला सर्व मी डिटेल्समध्ये पुढे सांगते आहे. तर इथे आम्ही घरी चाललो होतो तिला ब्लड चेक केल्यानंतर. तर ती ही वॉटर बॉटल तिने बघून ठेवली होती. हाच कलर मला घ्यायचा. तर मग घेतला. आता मुलं कसे ना जिद करतात, त्याच्यामुळं काय. आणि होळी होती, उद्या होळी होती आणि परवा धुलीवंदन होतं. तर मग इथं आम्ही चेक वगैरे करून घेतलं आणि घरी निघालो. तुम तिनको अगर रात कहो रात कहेंगे, जो तुमको हो पसंद वही बात कहेंगे. चलिए. घरी आल्यावर डॉक्टरांनी तिला सांगितलं होतं की नेबुलायझर तिला कंटिन्यूस 2 ते 3 टाईम द्या. तर मग ते आमच्याकडं मशीन होतंच अगदीचं, त्यात लिक्विड वगैरे टाकलं आणि हे काम तिच्या पप्पांचं असतं, त्यांनी ते करत आहेत. तर लाडूला नेमकी झालं काय आहे आणि यापुढे मी तुमच्यासमोर येऊन बोलतेच आहे सगळ्या गोष्टी. तिचे रिपोर्ट्स अजून आलेले नव्हते, तर रिपोर्ट्स सकाळी येणार होते. तर मग आम्ही रात्र कशी तरी काढली आहे आणि ती पाणीसुद्धा पित नाही आहे आणि काहीही खात नाही आहे. तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी चालले होते तिचे रिपोर्ट आणायला. तर मग तिला घेऊन गेले होते आणि दुसरी गोष्ट डॉक्टरांनी सांगितलं होतं, जर रिपोर्टमध्ये काही आलं तर आपण तिच्या चेस्टचा एक्सरे काढू. तर इकडे बघा सोसायटीमध्ये खाली होळीची पण तयारी केलेली होती. होळी होती आणि म्हणजे आमच्या घरामध्ये हे असं काही लाडूचं झालं ना, तर काही निवद नाही, काय नाही, काय नाही. त्याच दिवशी सगळ्या गोष्टी झाल्या. तिथं तिचा एक्सरे काढला, रिपोर्ट खराब आले म्हणून तिचा छातीचा एक्सरे काढावा लागला. एक्सरे काढला, घरी आलो आणि जे रिपोर्ट आले ना रक्ताचे, तिचे ब्लडचे, ते सगळे तिच्या पप्पांनी, त्याच्या बहिणीचे मिस्टर आहेत ना दिल्लीला, ते डॉक्टर आहेत, त्यांना पाठवले. तर ते म्हणले तिला इमर्जन्सीमध्ये तुम्ही तिला ॲडमिटच करा, घरात ठेवू नका. मग आता मी इकडे बॅग वगैरे पॅक केली, जेवण नाही, स्वयंपाक नाही आणि होळी होती आज, नेमकी होळीच्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर एडिट करायला टाईम नाही, त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ माझे थोडे उशिरा भेटतात ते बघायला. कदाचित हा व्हिडिओ बघत असताना मी घरी गेले असेल हॉस्पिटलमध्ये किंवा काही येतं ते पुढं. तर मग इथे लाडू खूप रडत होती. मग तिला आम्ही घेऊन गेलो हॉस्पिटलला आल्यानंतर पेपरवर्क वगैरे खूप मोठी प्रोसेस असते, कारण की सगळं इन्शुरन्समध्ये होतं ना. तर लाडूचं माझं नाव कंपनीमध्ये ॲड केलेलं असल्यामुळं आमचं सगळं इन्शुरन्समध्ये होतं. थोडंफार पैसे द्यावं लागतात वरतून. मग इथून लाडूला आम्ही घेऊन गेलो आहे वरती. तिचं ॲडमिशन पेपर सगळं झाले आहे. तिला वरती आणलं आहे. ती खेळती बरं का, खेळताना दिसेल वगैरे तुम्हाला, पण तिची तब्येत आतमधून खूप खराब आहे. तिला खूप विकनेस आहे. आणि अगोदर आम्ही सेमी रूम घेतली होती. इन्शुरन्समध्ये आपल्याला सेमी रूम भेटते. तर मग माझे असं म्हणले तिला नाही का पर्सनल तिला एकटीला ठेवायचं होतं, म्हणजे तिला कोणाचंही इन्फेक्शन नको. आणि बाजूला एक पेशंट होतं ना, तर तिच्या पप्पाने काय केलं, वेगळी रूम घेतली, म्हणजे स्पेशल रूम घेतली आहे आम्ही. कारण की तिला इन्फेक्शनच तसं झालं होतं लाडूला. तिला एकटं ठेवणं खूप गरजेचं होतं आम्हाला. आम्ही कोणासोबत शेअर नव्हतं करू शकत. तर मग आलो आम्ही हॉस्पिटलला आणि तिला इतकी झोप आली, ती लगेच झोपली आहे. मग त्याच्यानंतर ना तिच्या हाताला निडल वगैरे लावायची होती. तर ते सगळं खूप टेन्शन झालं होतं, कारण की तिला आता कसं लावणार ना, ती तर हात तिचे इतके छोटे हात, इतके ते नस भेटणार नाही, काय नाही. खूपच टेन्शन झालं होतं. मग तेवढं ते मॅडम नर्स वगैरे आल्या होत्या. गडबड होती थोडी बोलायची माझी, कारण की मी खूप टेन्शनमध्ये आहे. मग ते सगळं तिचं लावलं, खूप रडली. बाकीचंच काही तो व्हिडिओ मी घेतला नाही, लावताना अलाउड नसतं तसं काही. मग त्याच्यानंतर तिने थोडासा आराम केला. ही रूम आहे, खूप छान रूम होती ही, स्पेशल रूम. तिला इथं फ्रीज वगैरे सगळंच दिलं होतं त्यांनी, कपाट, फ्रीज वगैरे सगळं ठेवायला. मग त्याच्यानंतर मी तुमच्यासमोर येऊन बोलतेच नेमकी काय झालं आहे. रिपोर्ट वगैरे सगळं तुम्हाला मी दाखवते, सांगते. त्याच्यानंतर पहिले लाडूला इथे त्यांनी नाश्ता वगैरे दिला. मग तिला मी नाश्ता वगैरे खाऊ घातला. इथे डायटिशियन येतात, ते विचारतात की लहान मुलं काय खातात, काय नाही, तुमची मुलं काय खातात, ते सगळं विचारतात. त्याचप्रमाणे ते पेशंटसाठी जेवण देतात. मग इथे तिला सूप दिलं आहे, कारण लाडू जास्त लिक्विड फॉर्ममध्ये जास्त करून खाते ती. तर मी सूप मागवलं होतं आणि डाळ खिचडी मागवली होती तिच्यासाठी, थोडीशी डाळ मागवली होती. तर ते सगळं तिला मग पाजलं मी. त्याच्यानंतर मग पप्पांनी इथं पेशंट बरोबर आहे ना, आमचं जेवण आम्हाला स्वतःला घ्यावं लागतं, पैसे वगैरे पे करून. पप्पाने इथं बोलवलं आहे जेवण, ते जेवण करताय.
मी तर आत्तापर्यंत काही खाल्लंच नव्हतं. मला म्हणजे टेन्शनमध्येच होते मी. पुरं दिवसभर इकडं म्हणजे सारखं ते लाडू मागं. तर चला मी तुमच्यासमोर येते. आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला असेलच. लाडूची तब्येत खराब आहे. आता आम्ही हॉस्पिटललाच आहो आहे बघा. इथे मी हॉस्पिटलला आहे. तर ॲक्च्युली तिचा जेव्हा डान्स झाला ना तेव्हा तिची हलकी फुलकी तब्येत खराब होतीच तिची. नॉर्मल तिला ताप येत होता. पण त्याच्यानंतर तिला त्या रात्री इतका ताप आला, खूप जास्त ताप आला. आणि आमच्या सोसायटीच्या खाली एक हॉस्पिटल आहे, तिथे लोकल हॉस्पिटल आहे, तिथे आम्ही घेऊन गेलो होतो. मग तिला त्यांनी अँटीबायोटिकचे औषध दिले, भरपूर काही असं औषध दिले. मग मी त्याचा कोर्स पूर्ण केला. ते दिलं तिला अँटीबायोटिक सकाळ संध्याकाळ असे दिले मी तिला. पण तिला काय व्हायचं माहिती का, औषध दिले का ताप कमी होत होता आणि औषधाचा असर संपला का परत ताप यायचा. आणि ती काहीच म्हणजे पाणीसुद्धा पित नव्हती, काहीच. खेळती ती, तुम्हाला दिसेल की लाडू खेळती वगैरे. पोरांचं कसं असतं की ती आजारी असते ना आतून तरी त्यांना खेळायला पाहिजे. ते अक्षरशः इथपर्यंत येताना तुम्हाला खेळताना दिसले असेल हॉस्पिटलमध्ये सुद्धा. पण ती आतून ना तिला खूप विकनेस होता आणि तिला खूप असं ताप होता तिला, आणि काहीच खात नव्हती. मग आम्ही आमचे तिथे जे लोकल हॉस्पिटल आहे ना त्यांना आम्ही स्वतःहून सांगितलं की तुम्ही तिचे ब्लड टेस्ट करा, कारण की तिला रात्रीचं खूप जास्त ताप येत होता. मी म्हटलं बाई तापामध्ये झटके विटके मारले, काही झालं तर म्हटलं तुम्ही ब्लड टेस्ट करा. आम्हाला असं डेंग्यूचा संशय होता की डेंग्यू असेल किंवा टायफॉईड असेल, असा आम्हाला तिचा संशय होता. मग तिथे खाली ब्लड टेस्ट केले. मग ब्लड टेस्ट केल्यानंतर त्याचे ते रिपोर्ट आले. रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यामध्ये इन्फेक्शन दाखवलं तिला, तिच्या बॉडीमध्ये इन्फेक्शन झाले असं दाखवलं. मग ते रिपोर्ट माझ्या मिस्टरांनी त्यांच्या बहिणीच्या मिस्टरांना पाठवले. ते डॉक्टर आहे ना यांच्या बहिणीचे मिस्टर, इकडे बाथरूम आहे, माझे मिस्टर बाथरूममध्ये गेलेले म्हणून असा हात करते आहे. तर यांच्या बहिणीचे मिस्टर डॉक्टर आहेत. मग ते रिपोर्ट त्या डॉक्टरांना पाठवले त्यांच्या गावाला. तर ते म्हटले की तिला तुम्ही आत्ताच्या आत्ता एमर्जन्सी हॉस्पिटलमध्ये कुठेही तिला ॲडमिट करा. तिची इम्युन शक्ती खूप कमी झालेली आहे आणि तिच्या बॉडीमध्ये इन्फेक्शन आहे जे की घरी कवर होणार नाही आहे. मग ते ऐकलं. मग आम्ही लगेच डिसिजन घेतला की जायचं हॉस्पिटलला. आम्ही इथे हॉस्पिटलला आलो. आल्यानंतर इथल्या एका डॉक्टरला भेटलो जे की लहान बाळांचे आहे. त्यांनी तिला चेक केलं, ते रिपोर्ट सगळे बघितले. ते पण म्हटले की हिच्या बॉडीमध्ये इन्फेक्शन झाले आहे आणि व्हायरल इन्फेक्शन झालं तिला, आणि बॉडीमध्येच नाही तर ते रक्तामध्ये पण झालेलं तिला ते इन्फेक्शन. तिच्या ब्लडमध्ये इन्फेक्शन झालं लाडूला, म्हणून तिला जास्त विकनेसपणा आणि ती काहीच खात नव्हते. आणि जास्त करून तिला चेस्टमध्ये पण तिला असं कफ वगैरे पण झाला होता तिला. तर ब्लडमध्ये इन्फेक्शन म्हटल्यावर आम्ही खूप घाबरलो. मग त्या डॉक्टरांनी तिला ट्रीटमेंट चालू केली. इकडच्या डॉक्टरांनी ट्रीटमेंट चालू केल्यावर पण तिला काही, आता इथे येऊन आम्हाला 2 दिवस झाले, तिला काही बरं वाटत नाही. ताप तरी पण तिला येतच होता ताप. मग अजून एक टेस्ट डॉक्टरांनी केलेली आहे, कल्चर वगैरे काहीतरी म्हणतात. तर त्याचा रिपोर्ट 2 दिवसांनी येणार आहे आणि त्याच्या रिपोर्टमध्ये फायनल माहीत पडेल की लाडूला नेमकं काय झालं आहे. आणि आमची इथे जी सोसायटीच्या खाली तुम्हाला म्हणा लोकल डॉक्टरकडे मी गेले, तिथं तिचा छातीचा एक्सरेसुद्धा केला होता. तुम्ही व्हिडिओ बघितला असेल. एक्सरे पण केला, पण त्या एक्सरेमध्ये पण इकडं आणि इकडं असं सगळं असं कफ साचलेला म्हणून तिथं ते दाखवते एक्सरेमध्ये. तर मग आता तो एक रिपोर्ट यायचा बाकी आहे. बाकीच्या रिपोर्टमध्ये तर हेच आलेलं आहे की तिच्या ब्लडमध्ये तिला इन्फेक्शन झालं आहे म्हणून. तर मग ती, आणि आता इथे जरी आलो आहे ना ती काहीही खात नाही आहे, खातच नाही. तिला नाही का 2-2 म्हणजे कंटिन्यूस तिला पाणी चालू आहे, तिला सलाईन चालू आहे तिला कंटिन्यूस. आणि असं म्हणजे खूप जास्त तिची वीक झाली ती. तर आता ते रिपोर्ट जो आहे ना मेन रिपोर्ट यायचा आहे कल्चरचा, तो उद्या किंवा परवा येईल तो रिपोर्ट. तर तो रिपोर्ट आल्यानंतरच आपल्याला लाडूचं कोणती ट्रीटमेंट करणार किंवा काय करणार ते सगळं माहिती पडेल. आणि तिला हे कशामुळं झालं, काय झालं ते आता व्हायरल इन्फेक्शन झालेली, तर आता मला पण नाही सांगता येणार हो कशामुळे झालं. तर ठीक आहे असो. आणि त्याच्यामुळे माझे काही व्हिडिओ पण मी काही जास्त शूट नाही केला आणि व्हिडिओ पण फार उशिरा येतात ते माझे. आता हा व्हिडिओ तुम्हाला कधी बघायला भेटतो का मी हॉस्पिटलमधून घरी गेलेली असेल का काय, कारण व्हिडिओ जरी बनवला ना मला एडिटिंग करायला मला टाईम नाही आहे. पोरगी आजारी, तिला बघू का ते मोबाईलमध्ये लागून बसू नाही का, असं होतं ना. मग त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ मी घरी गेल्यावर अपलोड झालेला असेल किंवा काय. तर आता बघू मी याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेलच नेमकी लाडूचं काय रिपोर्ट आले आहे, कल्चरचा रिपोर्ट. त्याच्यावर ठरवतील डॉक्टर की तिला आता ट्रीटमेंट कोणती करायची आहे, की आम्हाला घरी पाठवतील की काय होईल काय माहिती नाही. तर
ठीक आहे, चला मग एवढंच तुम्हाला सांगायचं होतं, त्याच्यामुळं माझे व्हिडिओ पण थोडं उशीर येत आहे. ठीक आहे, मग तो रिपोर्ट आला का तिचा कल्चरचा, मग मी तुम्हाला अपडेट देईल की नेमकी लाडूला काय झालं आहे. ठीक आहे, सगळ्यांनी देवाला प्रार्थना करा की लाडू लवकर बरी हो. मी इन्स्टाला तसा व्हिडिओ टाकला होता मी 2 दिवस अगोदरच. तुम्ही इन्स्टाला मला फॉलो नसेल केलं तिकडे फॉलो करा, कारण की मी यूट्यूबला जरी व्हिडिओ टाकला नाही ना, मी इन्स्टाला व्हिडिओ टाकून देत असते. तर इन्स्टाला टाकलेला होता मी लाडूचा व्हिडिओ, एक व्हिडिओ मी टाकला होता लाडूचा, आणि यूट्यूबला मी आज टाकते व्हिडिओ. कसं असतं ना, कधी कधी मग नेटचा प्रॉब्लेम होतो ना, मग यूट्यूबला ना व्हिडिओ अपलोड होत नाही पटकन. इन्स्टाला काय नाही, लगेच अपलोड होतो व्हिडिओ. आता इथे आले ना, तर इथे माझा मोबाईल म्हणजे अजिबात म्हणजे चालतच नाही इथं मोबाईल. मग मी हॉस्पिटल, पण इन्स्टाला काय आहे ना, इन्स्टाला लगेच व्हिडिओ अपलोड होतो. त्याच्यामुळे मला इन्स्टाला फॉलो करा, तुम्हाला तिकडे म्हणजे पटकन माहिती पडेल बाबा काय झालं काय नाही असं. ठीक आहे, चला खूप जास्त बोलले, बाय बाय.